नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे वर्ग 9चा मराठी हा विषय आणि त्याच्यामधला आजचा टॉपिक काय आहे? भेटी म्हणजे संत संत संतवाणी पाहत आहे. दुसरा टॉपिक पाहत आहे आपण संतवाणी आणि त्यांचं पहिलं जे आहे नावाचं आणि आहे दोन पार्ट आहे त्याच्यामध्ये. पहिलं पाहत आहे आपण भेटी लागे जीवा. याच्या आधीचा सुद्धा व्हिडिओ आपण पाहिला आहे भेटी लागे जीवाचा. आता आपण दुसरा पाहत आहे. ओके, त्याच्या आधी मी तुम्हाला संत हे जे संतवाणी, आता संतवाणी म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं मी याच्या आधी, की संतांच्या द्वारे लिहिलेल्या किंवा संतांच्या मुखकमलातून निघालेल्या वाणीला म्हणतात संतवाणी. संतवाणी आणि याच्यामध्ये जी ही जी संतांनी अभंग म्हणजे ही जी अभंग लिहिला आहे, ही जी कविता लिहिली आहे, त्यांचे ते कवितेचे जो कवी कोण आहे? संत तुकाराम महाराज. त्यांचं पूर्ण नाव काय आहे तर तुकाराम मल्लोबा अंबिले. ओके, आणि त्यांचा जन्म माहिती आहे तुम्हाला, कालच सांगितलं मी. 1608 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्याचा मृत्यू झाला 1650 मध्ये. त्यांनी आपल्या म्हणजे त्यांचा प्रपंचात राहून सुद्धा त्यांनी परमार्थ साधला. कारण प्रपंचात राहून सुद्धा त्यांनी परमार्थ साधला आणि त्यांनी ते लोकांना पण सांगितले की परमार्थ पण करू शकता तुम्ही प्रपंचात राहून. व्यवहारिक ज्ञान आणि जे आपली जसे त्याच्यामध्ये जे काही व्यवहारामध्ये दांभिकता आहे ते त्यांच्यामध्ये सांगड म्हणजे त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करून लोकांना असं त्यांनी उद्देशून सांगितलं आहे की तुम्ही हे करू शकता म्हणून. ओके, त्यांनी लोकांना सतत प्रेम, नैतिकता हे सर्व शिकवण्याचा म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या अभंगामधून. त्यांची जी अभंगाची भाषा होती ती साधी आणि सरळ होती. ओके, आणि त्यांच्या ही जी पोएम आपण पाहत आहे आता, या पोएममध्ये त्यांनी आपल्या म्हणजे विठ्ठलाची भेट, जे एखाद्याला नाही का, आपल्या एखादी आई, आपल्या मुलगा कुठं गेल्यानंतर किंवा आपला मुलगा खूप दिवसांनी, एखाद्या आईचा मुलगा समजा नोकरीसाठी अमेरिका, जपानला गेला आणि तिथनं तो 1-2 वर्षांनी वापस आला आणि त्याने डेट सांगितली, नाही मी 15 तारखेला येणार आहे, तर आपण कसं ती आई कशी आतुरतेने त्याची वाट पाहते की माझा मुलगा कधी येते, मी त्याला कधी भेटतो म्हणून. सेम तसंच विठ्ठल महाराजांना म्हणजे संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांना आस लागलेली आहे आणि हे दृष्टांताद्वारे त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रत्येक उदाहरणाद्वारे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. समजलं? ओके, त्यांचा माहिती तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा म्हणजे गाव कोणतं, जन्मगाव कोणतं होतं? देहू होतं. ओके, त्यांच्या आईचं नाव तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या ह्याच्यात मी तुम्हाला, की त्यांच्या वडिलाचं नाव भोलाजी होतं आणि त्यांच्या आईचं नाव कनकाबाई होतं. ओके, समजलं? एवढं समजलं? ओके, त्यांच्या आणि हम जो भी संतवाणी ले रहे हैं, पहला वाला भेटी लागे जीवा, इनके जो कवि है वो कौन है? संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज का पूरा नाम क्या है? तुकाराम मल्लोबा अंबिले. ओके, उनका जन्म कब हुआ है? 1608 में और उनका मृत्यु हुआ है 1650 में. वो उन्होंने लोगों को, यानी वो एक प्रापंचिक थे, मतलब उनको सभी पुत्र पौत्री सब थे, तो उन्होंने अपना प्रपंच संभाल के भगवान का नाम स्मरण कैसे करते, भगवान में कैसे विलीन होते, ये लोगों को उन्होंने सिखाया. और उनके जो ग्रंथ, उनके जो अभंग है, वो अभंग उनके पूरे क्या है? सोपी और सीधी और सोपी भाषा में लिखे हैं, क्योंकि उस वक्त इतनी क्लिष्ट भाषा नहीं चलती थी. ओके, उन्होंने लोगों को प्रेम, नैतिकता ये सब भाव होना चाहिए, ऐसे लोगों को उन्होंने उपदेश दिया है. उनके पापा का नाम था भोलोजी और उनके मम्मी का नाम था कनकाबाई. उनका जन्म कब हुआ? उनका जन्म कहाँ, किस गांव में हुआ? देहू में उनका जन्म हुआ. इतना समझ में आया, क्योंकि इसके पहले भी मैंने बताई थी. सो इतना ठीक है. सो लिसन केयरफुल हियर. अभी हम देखेंगे, क्या देखेंगे? आगे की पोएम. ओके, नाउ लिसन. अभी हम लोग पोएम देखेंगे. पोएम देखिएगा. देखो, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची
भुकेलिवा बाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. आता याच्यात शब्दार्थ बघा. दिवाळी मीन्स आपको पता है, मुली लेकी मीन्स सासरवाशी जी मुलगी नवीन लग्न होऊन, लेक म्हणजे मुलगी असं समजा तुम्ही. आता लेकी म्हणजे मुलगी. आसावली म्हणजे जशी जाण्याची वाट पाहण्यास होते, म्हणजे वाट पाहणे. आणि पाहत असे वाटुली पंढरीची. पाहत असे म्हणजे पाहणे, वाटुली पंढरीची. पंढरीची. भुकेलिवा बाळ. भुकेलिवा म्हणजेच भुकेलेला. बाळ मीन्स मुलगा. माहिती आहे तुम्हाला. अति शोक करी. शोक म्हणजे शोक मीन्स होता है की तो त्याच्या जसं बाळाला कसं भूक लागते, तो तसा कसा रडतो, त्याला बार बार, त्याला म्हणतात शोक. शोक म्हणजे काय होते, शोक करी. त्याचा शब्दाचा अर्थ वाट पाहे उरी माऊलीची. उरी म्हणजे मनात. शोक म्हणजे रडणे, रडून हे करून सांगतो तो, त्याला म्हणतात शोक करी. उरी म्हणजे मनात. वाट पाहे उरी माऊलीची. माऊली म्हणजेच विठोबा. माऊली म्हणजेच विठोबाला माता म्हणलंय त्यांनी. उद्देश. ओके, नाउ लिसन. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. जैसे देखो उन्होंने एक उदाहरण दिया है कि जैसी नई मतलब शादी करके जो लड़की अपने ससुराल जाती है और पहला साल में वो जब उनको दिवाली के लिए सभी हमारे यहाँ की प्रथा है वो, तो उसको लेने जाते हैं मैके वाले, तो वो उसकी वो दिन गिनती है कि मेरा भाई आ जाएगा, कल आएगा, मैं कल जाऊंगी, मैं परसों जाऊंगी. अरे ये जो दिन, वो जो उनकी जो मतलब एक ऐसी तीव्र इच्छा रहती है उसकी कि मेरा भाई कब आएगा, मैं कब मैके जाऊंगी. ऐसे दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. आसावली मतलब कि दिवाली का जैसे ही सन आता है, जैसे ही भाई दूज के लिए मैके वाले लेने आते हैं, वैसे जैसी वो लड़की जो ससुराल में रहती है, वो जैसी राह देखती है, बहुत मतलब बेचैनी से उस भाई की राह देखती है, वैसा ही पाहत से वाटोली पंढरीची. वैसे ही संत तुकाराम महाराज बोलते कि मैं जैसी एक लड़की शादी होने के जैसी एक लड़की अपनी मैके जाने के लिए दिवाली के त्योहार की राह देखती है और मेरा कब आएगा और कब मैं अपने मैके जाऊंगी, वैसे ही वो बोलता है कि ये मतलब वैसे ही ना संत तुकाराम महाराज बोलते हैं कि मैं वैसे ही जैसे एक नववधू, एक नई लड़की अपने ससुराल मैके जाने के लिए राह देखती है, वैसे ही मैं आपका क्या देख रहा हूँ, सेम वैसे ही मैं राह का देख रहा हूँ. पंढरपुर का तेरे दर्शन की, हे भगवंता, हे विठ्ठला, मैं तेरे दर्शन की क्या देख रही हूँ, अभी ऐसे ही मैं आपकी राह देख रहा हूँ. क्यों, कौन बोलता है यहाँ पे कि संत तुकाराम महाराज विठ्ठल महाराज को विनवनी कर रहे हैं, विठ्ठल भगवान को विनवनी कर रहे हैं कि ये हे भगवंत. उन्होंने एक दृष्टांत दिया, मतलब उदाहरण दिया कि जैसी नववधू अपने मैके जाने के लिए दिवाली के त्योहार में जैसी राह देखती है अपने भाइयों की, सेम वैसे ही मैं राह आपकी देख रहा हूँ कि मुझे तू कब क्या मतलब क्या देगा, ऐसे ही वो मैं पंढरी कब जाऊंगा, इसकी मैंने पंढरपुर में कब जाऊंगा, ऐसे वो राह देखता है. कौन, संत तुकाराम महाराज. ओके. भुकेलिवा बाळ अति शोक करी. जैसे यहाँ पे दूसरा दृष्टांत दिया, उन्होंने उदाहरण दिया
की भुकेली बाळ अति शोक करे। जैसे एखादे बच्चे को भूख लगती है, उसको जैसे छोटा रहा तो उसको बोलने नहीं आता और उसकी मम्मी अगर उसकी तरफ ध्यान नहीं देती तो जब जब से रोता है, क्योंकि उसको वो क्या करता है अपने तरफ उसका ध्यान आकर्षित करता है, यानी अपने तरफ ध्यान खींचता है कि मेरी मम्मी को अभी ना थोड़ी देर के बाद तो आवाज जाएगी। जैसे देखो एक बच्चा उसको भूख लगने के बाद वो रो रो के अपना आक्रोश करता है, रो रो के उसको बताता जताता है कि मुझे क्या लगी है, भूख लगी है। सेम वाट पाही उरी माऊलीची, जैसे एक बच्चा अपनी माँ को रो के क्या बताता है कि मुझे भूख लगी है, वैसे ही और ये तसच बोलते हैं कि जैसे माँ अपने बच्चे की क्या करते हैं, यहाँ पे माऊली मीन्स क्या हुआ, माता। उसने विठोबा को बोला कि जैसे माँ अपने बच्चे की क्या बोलते हैं रोना सुनती है, उसके पास दौड़ के आती है, जैसे भूखे लिए बना बाड़ा अति शोक करे, अरे उसके बच्चों को भूख लगने के बाद वो जैसा रोता है, बिलखता है अपने उसको जताने के लिए कि मुझे भूख लगी है, सेम वैसे ही मैं क्या करूँगा कि ये आई, यानी माऊली मीन्स आई, यानी विठल को क्या बोल रहे थे और वो बोलता है कि जैसे वैसे ही मैं क्या हूँ, आपका बच्चा हूँ और आप मेरी माँ हो। कौन किसको बोल रहे हैं संत तुकाराम महाराज, किसको, कि विठोबा, पंढरपुर के विठोबा को माऊली बोल रहे हैं, मतलब माता बोल रहे हैं कि मैं आपका क्या हूँ, बच्चा हूँ और आप मेरी क्या हो, मम्मी हो। जैसे यहाँ पे देखो कि जैसे उसके बच्चे को भूख लगी तो बच्चे ने क्या किया, रोना चालू किया उसके मम्मी का ध्यान जाने के लिए, वैसे ही मैं तेरा क्या हूँ, बच्चा ही हूँ, तू मेरी माँ है और मुझे क्या काय की ये है कि मुझे तेरे दर्शन की आस लगी है, मुझे तेरे दर्शन की आस लगी है, ऐसा वो बोलते हैं कि मैं तेरा क्या हूँ, बच्चा हूँ। यानी विठल महाराज को आई के नाम, आई की उन्होंने उपमा दी और खुद को क्या बोले हैं, बच्चा बोला। कि माँ अपने बच्चों को जैसी केयर, मतलब माँ अपने बच्चों को जैसे देखती है कि नहीं मेरा बच्चा रो रहा है, मेरे बच्चे को भूख लगी है, वो रोता है जम से अपने मम्मी का ध्यान खींचने के लिए, वैसा ही मैं आपकी क्या कर रहा हूँ, मैं आपकी राह देख रहा हूँ, मैं भी आपका एक बच्चा हूँ और मैं अपने माँ की क्या देख रहा हूँ, राह देख रहा हूँ। ऐसे दोनों उदाहरण देके उन्होंने यहाँ पे बताया। पहले इसमें जो नई वधू का उदाहरण दिया है और दूसरे इसमें क्या दिया है कि माँ और बच्चे का उदाहरण दिया है कि माँ अपने बच्चों को भूख लगने के बाद जैसे बच्चा रोता है और माँ उसको क्या करती है, लेती है, भूख खिलाती है, पिलाती है, वैसे ही हे भगवंता, हे ईश्वरा, हे पंढरीनाथा, मैं, तू क्या है मेरा, तू मेरी माँ है और मैं आपका बच्चा हूँ। और वो वही जैसे माँ अपने बच्चे की केयर करती है वैसे ही तू मेरी क्या कर, तू मुझे एक तो क्या दे, दर्शन दे, तू मुझे मेरी माँ का मतलब मेरी माँ है तू, और जैसे ये माँ अपने बच्चे के लिए दौड़ के जाती है वैसा ही तू मेरे लिए दौड़ के आ, ऐसा उनका मतितार्थ था। आया समझ में? ओके, नाव लिसन वन टाइम मराठी में पहा, तुमचं सांगतो मी तुम्हाला। जसं बा सासरी नांदायला गेलेली मुलगी, सासरी नांदायला नववधू गेलेली मुलगी जेव्हा दिवाळीच्या सणाला आपल्या भाऊबीजेला खूप वाट पाहते, कारण तिला एक एक दिवस मोठा जातो, म्हणजे कसं एका माहीत असते की आपला भाऊ आता आज येणार आहे बा, तर ती त्याची एकदम अशी आतुरतेने वाट पाहते की माझा भाऊ म्हणजे मी कधी जातो, आसुसली म्हणजे काय होते की मला हे कधी मिळतं, आसुसली म्हणजे काय होते, मला हे कधी मिळतं, म्हणजे मी कधी जातो, माझ्या माहेरी मी कधी जातो, अशी ती तिची तीव्र इच्छा असते, ती तिच्या भावाची अशी वाट पाहत राहते। तसंच म्हणते की तसंच मी काय म्हणते, पंढरीनाथ काय म्हणतो की मीही तसाच आसुसलेला आहे, मीही तसाच आसुसलेला आहे तुझ्या दर्शनासाठी, मीही पंढरी जाण्याची, म्हणजे मलाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, मलाही पंढरपूरला यायचं आहे आणि मीही तसाच आसुसलेला आहे, जसा एक नववधू आपल्या
माहेरी जायसाठी आसुसली, तसंच मी तुझ्या दर्शनासाठी म्हणजेच मी तुला पंढरपूरला यायसाठी आसुसलेला आहो. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण दिलं त्यांनी की भुकेला, म्हणजे एखाद्या बाळाला जर भूक लागली तर तो काय करतो, रडून 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 आक्रोश करतो की जेणेकरून त्याच्या मम्मीला समजावं. तर त्याची मम्मी त्याच्याकडे धावत येते आणि त्याला दूध जे काही द्यायचं आहे ते देते. ओके, जेवण दूध देतात. तसंच हे म्हणतात की संत तुकाराम महाराज म्हणतात की मी काय आहे, तुझा बाळ आहे, तू माझी आई आहे. माऊली म्हणजे जननी, माऊली म्हणजेच माता जननी. मी तुझा बाळ आहे, तू माझी आई आहे. आणि आई जशी आपल्या या वरच्या विषयात सांगितलं त्यांनी, आई जशी आपल्या बाळाला घास भरवते, तिला भूक लागली तर त्याला दूध देते, तसंच तू सुद्धा मला असंच दे, असंच माझ्यासोबत सुद्धा कर, असं मला सुद्धा याच दर्शनाची, आता इथे भूक पाण्याचं नाही आहे, पण मला सुद्धा तुझी ओढ लागलेली आहे. जसं एका बाळाला आपल्या आईची ओढ लागली आहे, तसंच मला सुद्धा तुझ्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, असं संत तुकाराम महाराज कोणाला म्हणतात, उद्देशून पंढरपूरच्या विठोबाला उद्देशून म्हणतात. समजलं एवढं? आज आपण एवढंच घेऊ. ओके, सो बाय बाय, हॅव अ नाईस डे.